match number 9, MMCC Odisha बनाम सचिन डवले प्रहार 11 Sporting Group present Sirsa Sport Champion Trophy organized by Sirsa Sport और 11 की टीम ऋषिकेश जोरे के ऊपर सबके निगाह वासिक से एक बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते ऑलराउंडर खिलाड़ी महेश नानगुड ने नजीमुल्ला ट्रॉफी और उसके साथ इस प्रतियोगिता में बहुत अच्छा योगदान पिछले मैच में 32 रनों की पारी और एनबी ट्रॉफी में ऋतिक ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था किशन वर्ग ने एनबी ट्रॉफी में बहुत लाजवाब बल्लेबाजी की इनफॉर्म बैटर आकाश काले में इस सीजन में फॉर्म में राजू पाटिल ने इसी मैदान पर 2 मैन ऑफ द मैच लिए हैं बरकत जो खास करके करार से बिलोंग करते खिलाड़ी ये भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है समीर जगताप के ऊपर निगाह रहेगी सुदर्शन केदार जो है अपने होम ग्राउंड पर खेलने के लिए विकी बकल में बहुत तेज गेंदबाजी करते हैं तो सचिन डवले प्रहार 11 की टीम अच्छा संतुलन बनाओ विकास धोत्रे आणि वसीम सलामीची जोडी बॅटिंगसाठी यार अच्छी गेंद बहुत अच्छी गेंद टप्पा खाते अंदर की तरफ आई हल्का सा अपील विकेट कीपर ने किया ऑन साइड पर स्लो ऑफ स्विंग करना चाहते थे बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी है फाइन लेग पर लिया गया इस बार स्टंप के अंदर आए थे ऑन साइड पर खेलना चाहते थे कला के साथ ऑन साइड स्ट्रोक तो बहुत ही बेहतरीन खेला है गेंद बॉलिंग तरफ जाएगी और कमाल का स्ट्रोक सन्माननीय बालाजी मुंडे साहेब तालुका कृषी अधिकारी और जबरदस्त गेंद ची गरज नसती करण अंबालाने मागच्या मॅच मध्ये केलं अब अभी बहुत ऊपर अभी सब स्ट्रोक है गेंद के नीचे खिलाड़ी लब का कैच आउट फलंदाज पुल खूप आवडता स्ट्रोक आहे या खेळाडूचा आणि अगदी सक्सेस होतो पुल लगवत असताना खूप शॉर्ट बॉल होता खराब बॉल होता इमरानला छोटी गेंद लेकिन इस बार उछाल ज्यादा था गेंद के नीचे खिलाड़ी इमरान खान बैक टू द बबल एंड समीर जगताप ने तीसरा झटका दिया है मिळते समीर जगतापचं सेलिब्रेशन कारण या आधीच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर बॉल बघा इतका शॉट नव्हता प्रशांतजी त्याला पुल लगवण्याच्या प्रयत्नात बॉल स्टिकरवर लागला आणि चांगला झेल ऋतिकचा उमी टिप्पा ऑफ स्टंप के बाहर खिलाड़ी मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद और अच्छी गेंद पाउट बाय काइनेटिक ग्रीन ट्रॉफी स्पॉन्सर बाय बालाजी क्लब राजकोट बॉल स्पॉन्सर बैकफुट जाके ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है लाजवाब स्ट्रोक ऑन साइड पर गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलना चाह रहे थे या षटकाचा पहिला बॉल पडल्या आडव्या बॅटने लपेटलाय फटक्यामध्ये वजन आणि रन अर्धा डझन हा धमाका षटकार इन हवा में गगनचुंबी सिक्सर अभी दापेकर का कमाल का स्ट्रोक रिव्हर्स स्वीप स्वीट हिट बॉल चाल स्वीप लगावण्याचा प्रयत्न पायावर आदळला हा बॉल सन्माननीय अनंतजी खेडकर चेअरमॅन सन्माननीय सुभाषजी खंडागळे पोलीस पाटील सन्माननीय अंबादाजी कंठाळे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रामदासजी खेडकर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं आणि सर्व मित्रमंडळ धन्यवाद मनीष सर तर खरंच खूप चांगली मेजवानी पहिल्या एक्शन लिफ्ट में देखिए राउंड विकेट गेंदबाजी ऑफ के काफी बबलू पठाण आले आहेत ऑन साइडला पुल केलाय खूप चांगला स्वीप आणि बॉल चाललाय आता बबलू पठान ने इस चौके के साथ अपना खाता भी खोला है तो वेलकम बाउंड्री मैं जरूर कहूंगा क्योंकि प्रेशर बन रहा था लॉप केलाय टायमिंग ताकद वापर बॉल पाठवलाय वाईड इच लॉंग ऑनला जिरत सीमा पार उडवण्याचा प्रयत्न यावेळी उंच चाललाय बॉल क्षेत्ररक्षक कॅच जज करतायत स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप झेल सुटलाय आणि थोडासा धक्काच लागलाय या ठिकाणी वासिक शेखला तर त्याचा झेल सुटणं ही थोडीशी धोक्याची घंटा आहे टीम सचिन ढवळे प्रहार 11 संघाला बबलू पठान को जीवनदान मिला लेकिन जब ये स्ट्रोक खेल रहा था तो बॉडी का वेट पीछे चला गया था और इस वक्त बोट फिरवली परंतु बॅट फिरवली चांगला असेल राजू पाटेचा उडता राजूने कमाल केली विकेट आली
अतरन बहुत ही बढ़िया गेंदबाजी की 2 शिकार इन्होंने किए बरकरार सामन्याला जिंकेल की एमएमसीसी ओडिशा संबलपूर हा सामना घेऊन होणार आहे सुरुवात 62 धाब्यांचं आव्हान सचिन ढवळे प्रहार पहिलाच बॉल मिड विकेटला आपण पाहतोय खोदून काढलाय वासिक शेखने दाखवलाय पहिल्याच बॉल वरती आसमान गोलंदाज इंगा दाखवलाय पहिल्याच बॉलवर वासिक शेखने स्लॉट मध्ये बॉल होता स्लॉक करत असताना मिडविक अनिकेत सानप आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र इथे फलंदाज बीट झालेच परंतु यष्टिरक्षक आणि फर्स्ट स्लिप मधून मात्र कुलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकफुट आर्म बॉल होता अगदी सरळ पडल्यानंतर सरळ रेषेत गेला आणि ओ शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न बॅटने आपण पाहतोय लीडिंग एज घेतली आहे चेंडू जातोय तिथे लॉंग स्टॉप मध्ये यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय बॉलला मिड विकेट मी आहे मुळशीचा स्टार मी आहे मुळशीचा वाघ ठोकलाय शट लोअर फुल टॉस डीप झाले पाठीमागच्या पायावरती चांगला बॉलेन्स बनवला मिड विकेटला चेंडू गेंदबाज पर तो वार्निंग उनको दी गई थी अमर साठे द्वारा हालांकि वो गेंद जब खोलवर टप्प्याचा बॉल हो स्वतःच्या हातामध्ये जबरदस्त कॉटन बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता मैदानामध्ये पाहिजे लॉंग ऑफला खेळलाय स्ट्रोक परंतु पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे बघायला मिळाला यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक तर खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघायचे उंची आहे लांबी आहे का तर नाही क्षेत्ररक्षक आता खोलवर टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा फलंदाजाने मात्र अनिकेत तयार ओहो यावेळेस आपण पाहतोय नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आपण पाहतो यावेळेस रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटने आपण पाहतोय टॉपेज घेतलाय बॅट फिरवली जात आहेत परंतु ह्या ओहो वेग दाखवला यावेळेस आपण पाहतोय मोठा स्ट्रोक तर जरूर तिथे खेळलाय जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तयार असतील आणि सामना मात्र आपण विजयाचा झेंडा फडकवलाय अभिनंदन आणि यानंतर थँक्यू डीजे आपण थोडंसं आपण पाहिले गेले तर